तर मित्रांनो, हे 5 एकरातलं सोयाबीन आहे. आता हे वावर बघून घ्या तुम्ही. इथे उभ्या सोयाबीनमध्ये बैल म्हशी चारणं चालू आहे. आता शेतकऱ्यांनी करावं तरी काय करावं? मालाला भाव नाही, काही नाही. जुन्या काळामध्ये सोनं आणि एक क्विंटल कपास हे सारखीच होती. आता करावं तरी का करावं? तर आपण सोडले आपले बैल. आता हे बघा, उभ्या सोयाबीनमध्ये चारणं चालू आहे आपले. आज आपला पहिलाच ब्लॉग आहे म्हणून आपण छोटासाच बनवू, जास्ती काही बनवू नाही. आणि आपल्यापाशी हा नंदी आहे शंकरजीचा. तर बघा, त्याच्या पाठीवर क्लिअर ओम दिसत आहे. बघा, आता दिसला ओम. आता आपण हे बघा, इथं नाला आहे, तर याची नाल्याची सोय होत नाही आहे. डॅम झाला तर डॅमचं पाणी सरळ याच्यात आणून टाकलं न वगैरे सोलई करता आहे. आमच्या वावराचीच नुकसान झाली आहे. हे बघा सोयाबीन, हे पराठी आमची आधी पूर्ण झोपून होती. आता कष्ट करू जरा आणली. हे आपलं शेत, हे बघा. इथं पण ते बघत आहे तुम्ही तिथपर्यंत. अर्ध्या वावरातून पूर गेला. तर करावं तरी का करावं? एका माणसाच्या जेवढे नावी वावर असले ते 7,000-8,000 देतात. आता एकरीस आमच्या 10 क्विंटलचा ॲव्हरेज घेतो आम्ही ना. असं नुकसान झाली तर आम्ही करावं तरी का करावं? हे बघा पराठी कशी आहे, टोंगरं भर पराठी. काय राजू? आता आपण धुतले आपले बैल आणि आता चाललो आपण बैल बांधायला. आता आम्ही अमीर झालो. आता आमच्याकडे काळा पांढरा बैल झाला. आम्ही आता अमीर झालो. बघा आपलं शेत घरचं. चला, धन्यवाद.